अपठित गद्यांश म्हणजे काय, तर हिंदी आणि मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला अपठित गद्यांश आणि अपठित पद्यांश येतात। तर अपठित गद्यांश म्हणजे काय पहिल्यांदा जाणून घेऊया। अपठित गद्यांश का अर्थ है ऐसा गद्यांश जो पहले कभी न पढ़ा गया हो, म्हणजे एक असा पॅरेग्राफ असतो जो आपल्याला कधी शिकवला गेलेला नसतो। इसका मूल उद्देश विद्यार्थी की भाषा की समझ को बढ़ाना, आणि ह्याचा मुख्य उद्देश काय आहे तर विद्यार्थी म्हणजे स्टुडंटची जी भाषा आहे तिला वाढवायचं आहे, म्हणजेच नवीन नवीन शब्द त्यांच्यामध्ये ॲड करायचे आहेत। अर्थ ग्रहण करणं म्हणजे त्या शब्दाचे अर्थ समजवणं, की क्षमता में वृद्धि करना तथा उसके शब्द भंडार को व्यापक बनाना, किंवा त्यांचे शब्द भंडार किंवा नवीन नवीन जे शब्द असतात त्यांना वाढवण्याचं, व्यापक बनवणं म्हणजे वाढवणे, त्याचं काम हे कोण करतं, अपठित गद्यांश। विद्यार्थी इन्हें पढ़कर इनका अर्थ ग्रहण करते हैं, आणि विद्यार्थी म्हणजे स्टुडंट हे वाचून त्यांचा अर्थ ग्रहण करणं म्हणजे काय, समजून घेणं किंवा आत्मसात करणं। इसलिए इनसे संबंधित प्रश्नों के उत्तर देते समय निम्नलिखित बातों का ध्यान रखना चाहिए। आणि ज्यावेळेस आपण हे असे पॅरेग्राफ सॉल्व करायला घेतो तर त्यावेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपले आन्सर्स बरोबर येतील। पहिला आहे सबसे पहले गद्यांश को ध्यानपूर्वक पढ़े, म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला जो पॅराग्राफ दिलेला आहे तो आपल्याला एकदम केअरफुली वाचायचा आहे। यदि पहली बार में अर्थ स्पष्ट होनो तो उसको पुन्हा पढ़े, म्हणजे जर एखाद्या वेळेस म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा आपण वाचतो तेव्हा जर आपल्याला त्याचा अर्थ नाही समजला तर तो आपल्याला परत एकदा वाचायचा आहे। मग त्याने काय होईल तर ताकि समझ में आ जाए कि उसका केंद्रीय भाव क्या है, मग त्यावेळेस आपल्याला एकदा वाचून नाही समजलं तर आपल्याला दुसऱ्या वेळेस वाचल्यानंतर समजणार आहे की ह्याचा भाव किंवा ह्याचा अर्थ काय आहे। दुसरा आहे प्रश्नों के उत्तर गद्यांश पर आधारित होने चाहिए, आणि ज्यावेळेस त्याचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेस त्याची उत्तरं म्हणजे जो पॅरेग्राफ आहे त्याला अनुसरूनच असली पाहिजेत। तर अपठित पद्यांश म्हणजे काय, तर अपठित पद्यांश का अर्थ है ऐसा पद्यांश जो पहले कभी न पढ़ा गया हो, म्हणजेच हे असंच पद्यांश असणार आहे जो तो कधीही आपल्याला शिकवला गेला नसणार आहे। इसका मूल उद्देश विद्यार्थी में कविता के रसास्वादन, भावाभिव्यक्ति तथा सौंदर्यबोध की क्षमता का विकास करना है। आता हे काय आहे तर ह्याच्यामध्ये स्टोरी किंवा लेसनचं येतं, आणि पद्यांशमध्ये काय येतं तर पोयम म्हणजेच काय बोलणार आपण कविता वगैरे येतात याच्यामध्ये। सो ह्याच्यामध्ये काय तर कवितेची आवड निर्माण करणं, नवीन नवीन शब्दाचा अर्थ समजणं, किंवा कविता किती सुंदर असते ऐकायला तर ह्याचा बोध म्हणजेच काय तात्पर्य किंवा मुलांच्या बुद्धीचा विकास करना। इसलिए इससे संबंधित प्रश्नों के उत्तर देते समय निम्नलिखित बातों का ध्यान रखना चाहिए, आणि ज्यावेळेस ह्याची उत्तरे तुम्ही देणार आहात त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, सर प्रश्नों का उत्तर देने से पूर्व पूरे पद्यांश को ध्यानपूर्वक पढ़कर उसकी मूल संवेदना को समझना चाहिए, म्हणजे जेव्हा गद्यांश आपण वाचतो तेव्हा ते पटकन आपल्याला समजून जातं, पण कवितेचे जे भाव असतात किंवा अर्थ असतो तो वेगळा असतो, त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक तो वाचायचा आहे आणि त्याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। प्रश्नों के उत्तर पद्यांश पर आधारित होने चाहिए, आणि सेम गद्यांशमध्ये जसं सांगितलं तसेच पद्यांशी उत्तरंसुद्धा त्याला अनुसरूनच असली पाहिजेत।